लर्निंग लॉग हे एक ऑफलाईन सॉफ्टवेअर आहे. ॲडमिन जेव्हा त्याला लॉग इन करतो तेव्हा त्याला दिसतं 45 विद्यार्थ्यांपैकी किती प्रेझेंट आहेत, तो आकडा दिसतो. डेली रिपोर्टवरती क्लिक केलं तर तुम्हाला कोणकोणते विद्यार्थी 2 दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी खाडे करत आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला इथं मिळते. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही इथून रिमाइंडर मेसेज पाठवू शकता किंवा कॉल करून त्यांना क्लासला रेग्युलर येण्यासाठी सांगू शकता. डे वाईजमध्ये आपण कोणत्या दिवशी कोणकोणते विद्यार्थी प्रेझेंट होते त्याची लिस्ट पाहू शकतो. हे पूर्ण लिस्ट दिसेल. त्या दिवशी ते काय काय शिकलेत ते पण दिसते. ते स्वतः विद्यार्थ्यांनी लिहिलेलं असतं. स्टुडंट वाईजमध्ये आपण विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत काय काय शिकवलेलं आहे ते सगळं दिसतंय आणि आपण त्याची प्रिंटआउट करून देऊ शकतो. तर ह्याचा ॲडमिशन 24 डिसेंबरचा आहे. तर 24 डिसेंबरपासून आजपर्यंत तो काय काय शिकला त्याची एक लिस्ट इथं आपल्याला दिसते, जी आपण पालकांना प्रिंट काढून देऊ शकतो किंवा व्हॉट्सअपवरती पाठवू शकतो किंवा ईमेलद्वारे सुद्धा पाठवू शकतो. विद्यार्थ्याचा कोर्स संपल्यानंतर त्याला एंड करता येईल किंवा जर तो रेग्युलर येत नसेल तर त्याला काही दिवसासाठी आपण ड्रॉप करू शकतो आणि ड्रॉपचा रिपोर्टसुद्धा इथं येतो. तारखा येतात की ह्या तारखेपासून या तारखेपर्यंत विद्यार्थी रेग्युलर क्लासला नाही आहे. लर्नर लिस्टमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन आता ॲक्टिव्ह आहे ते दिसेल तुम्हाला. कोणकोणत्या विद्यार्थ्यांचा कोर्स संपलेला आहे आणि कोणकोणते विद्यार्थी ड्रॉपआउट आहेत हे सगळे लिस्ट तुम्हाला दिसेल. किंवा विशिष्ट कोर्सची लिस्ट तुम्हाला हवी असेल तर ती लिस्ट तुम्हाला काढता येईल की कोणकोणते विद्यार्थी फक्त ई अकाउंटिंगचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला लिस्ट दिसेल. ॲडमिनला ॲक्टिव्ह लर्नर कोण कोण आहेत हे पण दिसेल. कोण विद्यार्थी अतिशय रेग्युलर शिस्तप्रिय आहेत त्याची लिस्ट ही आपोआप तयार होते. आणि कोणकोणते विद्यार्थी असे जे वीक आहेत, जे येतात क्लासला परंतु त्यांना अजूनही लक्षात येत नाही आहे ते काय शिकतायत किंवा त्यांना काय जमतं आहे काय जमत नाही याची त्यांना नोंदसुद्धा घेता येत नाही आहे. आता आपण स्टुडंट लॉग इन करून बघूया. स्टुडंट लॉग इनला विद्यार्थ्याला आपण फक्त रोल नंबर द्यायचा आहे. मी समजा 182 लिहिलं तर विद्यार्थ्याची ॲटोमॅटिकली जो विद्यार्थी येऊन इथं फक्त नंबर टाकेल त्याची ॲटोमॅटिकली हजेरी लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी, जर तो विद्यार्थी नवीनच असेल तर इथूनच त्याचा फॉर्मसुद्धा भरता येईल आणि फॉर्म भरल्यामुळं त्याला आपल्याला पुन्हा एकदा नवीन विद्यार्थी म्हणून रजिस्टर करायची गरज नाही. त्या विद्यार्थ्याच्या लॉग इनला त्याला दिसतं आहे त्याचे अटेंडन्स किती आहे, किती दिवसापासून तो क्लासला येतो आहे, किती दिवस येणं अपेक्षित होतं, सगळं काही इथं रेकॉर्ड दिसतं आहे. पेंडिंग लॉग 0 याचा अर्थ तो रोज क्लासला येतो आहे आणि आल्यानंतर काय शिकला आहे याच्या नोंदी तो ठेवत चाललेला आहे. त्या म्हणून पेंडिंग लॉग 0 आलेला आहे. तर त्याने लॉग लिहिला नसता काय शिकलो काय शिकलो नाही याचा उल्लेखच केला नसता तर इथं नोंद आली असती. त्याच्यानंतर त्याला बॅचसुद्धा मिळाला आहे की बेस्ट लर्नर म्हणून हा बॅच आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आपण प्रत्येक विद्यार्थ्याला मटेरियल पुरवू शकतो. त्याच्या लॉग इनमध्येच त्याला मटेरियल दिसेल. व्हिडिओ, PDF किंवा JPG किंवा डॉक्युमेंट जे काय पाहिजे ते तुम्ही इथं अपलोड करायचं आहे. त्याच्या लॉग इनमध्ये त्याला इथं दिसणार आहे. टॅलीच्या विद्यार्थ्याला टॅलीचेच असाइनमेंट दिसतील आणि MS स्टडीच्या विद्यार्थ्याला फक्त MS स्टडीच्याच असाइनमेंट दिसतील. विद्यार्थ्याला त्याचा ॲडमिशन डेट दिसतोय, त्याचा सिलेबस पण दिसतोय. इथं सिलेबसची लिस्ट दिसेल की तो काय काय शिकणार आहे हे तुम्ही स्वतः लिहिणार आहात. तर अशा पद्धतीने लर्निंग लॉग हे ऑफलाईन सॉफ्टवेअर आहे. कोणत्याही इंटरनेटची गरज नाही. हे मोबाईलवरती किंवा सर्व PCवरती जिथं नेटवर्कमध्ये सर्व PC असले पाहिजे नेटवर्कमध्ये ते चालतं. आणि विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतल्यापासून कोर्स संपेपर्यंत काय काय अभ्यास केला आहे, काय काय शिकलं हे सगळं रेकॉर्ड ठेवतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं ऑटो अटेंडन्स असते. विद्यार्थ्याची अटेंडन्स स्वतंत्रपणे घेण्याची गरज नसते. या सॉफ्टवेअरची अधिक माहिती किंवा डेमो पाहण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा.